नमस्कार मित्रांनो, तुमचं मंजुषास किचनमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर चला, आज मी बनवणार आहे बटाटो आणि रव्यापासून एक वेगळा पदार्थ. तर इथं बघा, मी 2 बटाटो हे किसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सोबत कांदाही घेतलेला आहे, टमाटर चिरून बारीक घेतलेला आहे आणि हा रवा मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे. आता आपण याचे मिश्रण तयार करूया. टाकून घेते, थोडासा रवा टाकते, अर्धी वाटी टाकायचा. कांदा, टमाटर, एक चमचा हळद टाकते, जिरं थोडंसं टाकते, एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा चाट मसाला टाकते. हे बघा, मी हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे, तुम्ही चिरून पण टाकू शकताय. थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. एक चमचा बेसन टाकते आणि थोडंसं टाकते, 1.5 चमचा बेसन झाले. हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून नॉर्मलमध्ये पातळ करून घ्यायचं. पूर्णपणे असं हे मिश्रण ह्याचं करून घ्यायचं. पाणी टाकूया यामध्ये. हे बघा, हे असं जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही, नॉर्मलमध्ये मध्यममध्ये असं हे करायचं, मिश्रण तयार करून घ्यायचं. आता हे आपण 10 मिनटं भिजत ठेवूया वरती झाकण लावून. हे बघा, मिश्रण असलं आपलं मुरलेलं आहे, रवा पण मस्तपैकी फुगलेला आहे. आता आपण पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊया. इथं मी गरम करायला ठेवलेलं. आता आपण तेल टाकूया. आता आपण थोडंसं पसरून घेऊया. अजून थोडंसं आपण तेल टाकूया. आता आपण हे पलटून घेऊया. आपण ह्याला चांगला मस्तपैकी गोल्डन कलर येऊपर्यंत पूर्ण भाजून घेऊया. बघा, करायला पण एकदम सोपी आहे आणि पटकन होणारी, मुलांनाही आवडीची गोष्ट आहे ही. हे बघा, आता आपलं पूर्ण दोन्ही साईडनं भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. बघा, मुलंही ह्याला खूप आवडीने खातात. आता आपण तसंच दुसरंही आपलं टाकून घेऊया. बघा, तुम्ही करून बघा ही रेसिपी, नक्की घरातल्यांना आवडेल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की कशी झाली ती. वरून पण थोडंसं तेल टाकूया, पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनं मस्तपैकी भाजून घेऊया आपण. असंच आपण आपल्या सर्व करून घेऊया. बघा, हे दुसरंही आपण भाजलेलं आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. बघा, हे किती छान दिसते आहे.
असंच आपण आता सगळं करून घेऊया। हे बघा मित्रांनो, मी असं सगळं तळून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।